हॅलो स्टुडंट्स. सो आम्ही प्रज्ञाशोध परीक्षा तेजे क्वेश्चन पेपर सॉल्व करता. हो पेपर 2018चो. क्वेश्चन असा, खालील उदाहरण सोडवण्यासाठी गणिती विधानात 4 प्रकारे मांडणी केलेली आहे. त्यापैकी कोणती मांडणी बरोबर आहे? 400 विद्यार्थ्यांना सहलीसाठी बसने जायचे आहे. प्रत्येक बसमध्ये 40 याप्रमाणे 8 बसमधून विद्यार्थी निघाले. अजून किती विद्यार्थ्यांची सोय व्हायची आहे? ओके. सो क्वेश्चनान असे दिला की 400 विद्यार्थी असा आणि 8 बसी असा, तितून 400 भुरगी जाऊ शकता एका बसीन. जाल्यार कितली भुरग्यांची सोय जावंक ना, म्हणजे कितली भुरगी उरतली बसीन वचपाची ते विचारलं. सो आता हांगासर तेंच्यांनी आन्सर दिवंक ना, तेंच्यांनी अशें तुमकां हे दिला की ते सॉल्व करतकूच तुमकां ते आन्सर मेळोंक जाय. आता हे कितली भुरगीं उरली ती कशें कळटले? एक तर आमकां पयली कितली सिटां आहा ती काडची पडली. एका बसीन 40 सिटां जाल्यार 8 बसीन कितली आसतली? 8 गुणाकार 40. करेक्ट. मागीर ती टोटल सिटां जाली. आता ही इतली भुरगीं आसा, म्हणजे इतूनसून आमकां वजा हे करचे पडटले, म्हणजे 40 गुणाकार 8 करचो पडटा. ओके, कारण ही इतली भरल्या न्हू, कितली भरूंक ना ते विचारला, म्हणजे वजा करचे पडटा. सो हे आन्सर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. माझ्या आईने एका सफरचंदाचे 4 तुकडे केले. 2 तुकडे मला दिले आणि 1 तुकडा भावाला दिला. तर तिने आम्हा दोघांना किती सफरचंद वाटून दिले? सो हे आम्ही सर्कल ड्रॉ करून हे करू शकता. सो एक सफरचंद असा, तेचे तेणी 4 कुडके केल्या. 2 मला दिले आणि 1 भावाला दिला. ओके. सो टोटल 3 कुडके खाल्ल्या. ओके. हितूतले 4 येतले. सो हेजे आन्सर आमकां कितें जातले? 3/4. ओके. पुढला क्वेश्चन पाहूया. औषधाच्या बाटलीवर उत्पादनाची तारीख 1 जानेवारी 2018 आहे, तर अंतिम तारीख 31 डिसेंबर 2018 आहे. तर औषधाची बाटली 1 मे पासून किती महिने वापरण्यास योग्य आहे? सो हांगा आता जी एक्सपायरी डेट म्हणून असता, म्हणजे तितलेच टाइम आमकां ते वखद वापरपाक मेळटा. सो 1 जानेवारी 2018 ते 31 डिसेंबर 2018 पर्यंत वापरपाक मेळटा. आता तेंच्यांनी सांगला की 1 मे पासून तुमकां ते मेजूंक जाय ते 31 डिसेंबर. ओके. 1 मे फुल येतलो, राइट. मे टू जून, मागीर जून, जुलय, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, सप्टेंबर टू ऑक्टोबर, ऑक्टोबर टू नोव्हेंबर, नोव्हेंबर टू 31 डिसेंबर. ओके. सो 1 मे ते 1 जून हो जालो 1 महिनो. 1 2 3 4 5 6 7. एक मे हांगा एक मिस्टेक जाली, आमकां फुल म्हयनो धरूंक जाय, राइट. सो तुमकां मे फुल घेवचो पडटलो. मे फुल, जून फुल, जुलय, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि फुल डिसेंबर. सो टोटल कितले आता? 1 2 3 4 5 6 7 8 महिने. ओके. एका विहिरीची खोली 30 मीटर आहे. तिचा 3 भाग पाण्यात आहे, तर एकूण किती भाग पाण्याखाली आहे? या टाइपचे आम्ही एकदा सॉल्व केला. ओके. हे फक्त 30 गुणुले 2 भाग 3 करू. 3 10 30, 10 दुनी 20. सो 20 मीटर.
राधिका आपल्या भावापेक्षा 4 वर्षांनी मोठी आहे. भावाचे 2 वर्षापूर्वीचे वय 8 वर्षे होते, तर राधिकेचे आजचे वय काय? ओके. आता आम्ही पहिली पाहूया की त्याच्या भावाचे वय 2 वर्षा पयलीं 8 वर्सां आसलें. 2 वर्सां पयलीं. सो आता कितले आसतले? 2 वर्सां पयलीं जर 8 वर्सां आसले जाल्यार आताची एज काडूंक जाय जाल्यार तुमकां 8 + 2 करचे पडटले. करेक्ट? सो 10 वर्सां जाली. आणि नेक्स्ट तेणी सांगला राधिका आपल्या भावापेक्षा 4 वर्षांनी मोठी आहे. म्हणजे 10 + 4 करीत जाल्यार तुमकां 14 मेळटा. सो राधिकेचे वय कितले जातले? 14 वर्षे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. एका मालकास दरवर्षी 24,000 रुपये घरभाडे मिळते. त्यापैकी घर दुरुस्तीसाठी व कर भरण्यासाठी 40% खर्च होतो. तर स्वतःसाठी त्या मालकाला किती रुपये शिल्लक राहतात? हो क्वेश्चन ऍक्च्युली हे मे बी सिलेबसान ना, कारण टक्के कशे काडप ते तुमकां शिकोवंक ना आसत. तरी हांव करता. टक्के काडपाक 24%, 40%. 24,000चे 40% काडूंक जाल्यार 40 भाग 100 करपाचे. ओके. आता हो 40 गुणाकार 240 करप. आता हे इझी आहा, राईट? हे फक्त नंबर आहा तेच मल्टिप्लाय करा. 0 0 सायडीक दवरा. 16 4 दुने 8 9 9,600. ओके. सो 9,600 तेजे दुरुस्तीक आणि कर भरण्यासाठी खर्च जाता. सो तेणी विचारला की तेज्या खातीर कितले उरता. सो ते 24,000सून आमकां 9,600 वजा करूंक जाय, कारण तेज्याकडे कितले पैसे उरतात ते काडूंक जाय. 10सून 6 गेले 4, 13सून 9 गेले 10, 11, 12, 13, 14,400. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. एका वाहनतळावर जेवढ्या टॅक्सी उभ्या आहेत तेवढ्याच रिक्षा उभ्या आहेत. त्याच्या चाकांची संख्या 63 असल्यास टॅक्सी व रिक्षा यांची एकूण संख्या किती? ओके. आता तेणी सांगला की जितल्यो टॅक्सी आहा तितल्योच रिक्षा आसा. आता टॅक्सीचे टायर जातले 4, एक टॅक्सी घेत जाल्यार, आणि रिक्षा एक घेत जाल्यार तेजे टायर जातले 3. सो एक रिक्षा आणि एक टॅक्सी मेळोन टोटल टायर जातले आमचे 7. ओके. तेंच्यांनी सांगला की त्यांच्या चाकांची संख्या 63 आहे. ऑलरेडी तेंच्यांनी दिला की कितले आसा टायर. सो हो एका सेटाचो टायर जालो. ओके. सो आमकां कितें करूंक जाय? 63 भागाकार 7. 7 9. सो 9 जाता. ओके. मेळोन रिक्षा आणि टॅक्सी मेळोन 9 आसा थंयसर. एका रांगेत मिलिंदच्या पुढे 25 मुले उभी असून त्याच्या मागे 11 मुले उभी आहेत. तर त्या रांगेत असलेल्या गिरीशचा क्रमांक कितवा असेल? हितून एकूच मिस्टेक झाल्या. गिरीश खंय आहा तो सांगूंक ना. ओके. सो कितें तरी मिस्टेक आहा हितून. खालीलपैकी सर्वात कमी वेळ कोणती? सो कमी वेळ खंयची ती सांगपाची. 1.25 तास म्हणजे कितें? एक तर 1 तास कंप्लीट झाला आणि 2 तास जावंक ना. 15 मिनिटं उरल्या. 1.25 म्हणजे 1 तास 45 मिनिटं. ओके. आणि सेकंड ऑप्शन आहा ते बी 1 तास 45 मिनिटं, म्हणजे ही दोनूय सेम आहा. हे कितें आहा? 8:15 ते 9:45. सो 8:15 ते 9:15 जालो 1 तास. ओके. 9:15 ते 9:45 कितले जातले?
9:15 ते 9:45 जातली 30 मिनिटां. ओके, आता पळया 8:15 म्हणजे हांगा आसा आमचो कांटो. तो घुंवोन फुल येता 9:15 तेन्ना 1 तास जाता. ओके, मागीर 9:15 सून 9:45 हांगा जाता, राईट. सो ही 30 मिनिटां जाली, अर्धे, हाफ. सो 1 तास 30 मिनिट. ओके, लास्ट ऑप्शन दिला ते 105 मिनिटां. सो हेका आमकां कन्वर्ट करचे पडटले तासान. सो आमकां खबर आहा की 1 तास म्हटल्यार 60 मिनिटां, करेक्ट. 2 तास म्हटल्यार कितले जातले, हेजे डबल 120. ओके, आणि ओके, सो आमकां 105 जाय. सो हांवें हेका 105 करपाक कितें करचें पडटलें म्हाका, 105 सून 60 मिनिटां मायनस करा. कितली मिनिटां ती आमकां मेळटली, 45. ओके, सो 105 मिनिटां म्हणजे कितले, 1 तास 45 मिनिटां. म्हणजे ही तिनूय ऑप्शन सेम आसा. उरता खंयचे हे 1 तास 30 मिनिटां. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पळया. एक दोरी प्रथम 5 ठिकाणी कापली, नंतर प्रत्येक तुकडा 3 ठिकाणी कापला, तर एकूण किती तुकडे होतील हे आम्ही ड्रॉ करून पाहूया. सो एक दोरी 5 ठिकाणी कापली, 1 2 3 4 आणि 5. ओके, मागीर नंतर प्रत्येक तुकडा 3 ठिकाणी कापला. सो 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3. ओके, सो ह्या कुडक्याचे कितले भाग झाल्या, 1 2 3 4 4 भाग झाल्या. आणि असले कितले आहा, 1 2 3 4 5 6 आसा. सो टोटल कितले आले, 4 6 24. ओके, सो टोटल कुडके झाले 24. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. खालील आकृतीचा किती भाग रेखांकित केला आहे. रेखांकित, सो शेड केला तितले मेजूंक जाय. टोटल कितले आसा, 4 4 8 1 2 3 4 5 5 भाग 8. ओके, खालील आकृतीत एकूण किती कोण आहेत. आता हांगा कोण कितले आहात ते पळोवंक जाय आमकां. फर्स्ट हो व्हडलो कोण 1 जालो, 2 3 4 5 6. ओके, 6 कोण आसा भितर. नेक्स्ट क्वेश्चन पळोवया. सोबतच्या आकृतीत जास्तीत जास्त त्रिकोण किती आहेत. सो हांगा हांवें तुमकां एक ट्रिक सांगल्या, ती म्हणजे हांगा 1 बरोवप, 2 आणि 3. 1 2 आणि 3 आणि ऍड करा 1 + 2 + 3. सो हे ऍड करून कितले जातले, 3 3 6. सो 6 आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. वर्तुळाच्या परिघावर 5 बिंदू दिले आहेत. सर्व बिंदूशी जोडल्यास जास्तीत जास्त किती रेखाखंड काढता येतील. सो हांगा पयलीच तेंच्यांनी पॉइंट दिल्ले, ह्या भुरग्यान ते म्हाका दिसता ड्रॉ करून पयल्या. सो सगळे ते जॉइन करपाचे. सो टोटल 9 मेळटा. खालील वर्तुळाची जीवा कोणती. ओके, सो हांगा ऑलरेडी ती मार्क केल्या, ग ख. नेक्स्ट क्वेश्चन. खालील आकृतीत जास्तीत जास्त आयत व त्रिकोण किती. सो हांगासर पहिले आमकां आयत काडचे पडले. सो हांगा आनी एक ट्रिक शिकयल्ली तुमकां. हे 2 आसा, सो 1 2 हे 2 आसा, 1 2 ऍड करप. हे कितले जाले, 3 जाले. आणि हे कितले जाले, 3. 1 + 2. हे 3 आणि 3 घेवप, 3 त्रिक 9 जाले. सो 9 आयत आसा. ओके, हांगा 9 आयत असलेले एकूच ऑप्शन आसा. सो हेच आन्सर.
आणि 6 त्रिकोण. ओके. हो क्वेश्चन तुमका ना. ओके. खाली दिलेल्या प्रत्येक वर्तुळाबाहेरील संख्या आणि वर्तुळातील संख्या यामध्ये काही विशिष्ट संबंध आहे. तो संबंध ओळखून प्रश्नचिन्हांच्या जागी कोणती संख्या येईल. ओके. सो हो पॅटर्न टाइप क्वेश्चन. सो हितून जर हांवें हे ऍड केले नंबर भायले जाल्यार भितरलो नंबर मेळटा. 7 7 14 15 16 17. ओके. हे भायले ऍड करतकच म्हाका भितरलो नंबर मेळ्ळो. सो हांगा तेच करपाचे. सो 12 12 आणि 9 सो 21. ओके. नेक्स्ट क्वेश्चन 19 ते 22 साठी एका वर्षीच्या ऑगस्ट महिन्याच्या दिनदर्शिकेचा काही भाग खाली दिला आहे. त्यावर आधारित असलेल्या प्रश्नांसाठी योग्य पर्याय निवडा. ओके. सो हांगासर तुमका एक कॅलेंडराचो पार्ट दिला ऑगस्ट महिन्याचा. पहिली कितें करूया आमी तो फुल म्हयनो बरोवन काडया. ओके. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. ओके. सो 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 27 28 29 30 आणि 31 आणि 1 तारीख केन्ना येतली शेनवारा. ओके. हांगा बरें. आता क्वेश्चन पळोवया. क्वेश्चन आहा स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी येईल. सो स्वातंत्र्य दिन म्हणजे 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट खंय आमचो हांगा शनिवार. ओके. खालीलपैकी कोणते 3 वार या महिन्यात 5 वेळा आले आहेत. सो कितल्या फावटी येयला ते मेळटा. ज्या एका आता हेका पळया 1 2 3 4 5 येयला. परत एका बी 5 येयल्या आणि हो बी 1 8 15 29. रविवार, सोमवार आणि शनिवार. ओके. सप्टेंबरची 1 तारीख कोणत्या वारी येईल. सो ऑगस्ट सोंपोन आमचो सप्टेंबर स्टार्ट जाता म्हणजे हेच्या फुडली तारीख हांगा. ओके. सो ती येता मंगळवार. दुसऱ्या व चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी असते. तर वरील महिन्यात शनिवारची सुट्टी कोणत्या तारखांना होती. सो दुसरो आणि चौथो शेनवार पळोवपाचो. फर्स्ट शेनवार आमचो येयलो 1 तारखेक. ओके. दुसरो शेनवार येता 8 तारखेक. तिसरो येता 15 आणि चौथो येता 22. सो 8 आणि 22 या तारखेक सुट्टी आसा. ओके. हांगा या भुरग्यान रॉंग केला. नेक्स्ट क्वेश्चन खालील 23 ते 25 प्रश्नात संख्यांच्या मालिका दिल्या आहेत. प्रत्येक मालिका नीट अभ्यासा व रिकाम्या चौकोनात कोणती संख्या भरेल त्या समोरील अक्षराभोवती गोल असे वर्तुळ करा. ओके. सो हांगा आमका पॅटर्न ओळखपाक जाय. पहिलं पळोवया. 15 30 60 120 240. ओके. सो हांगा जर तुम्ही पळयला जाल्यार तुमका कळटले की 15चो डबल 30 आसा. 30चो डबल 60 आसा. 60चो डबल 120 120चो डबल 240. सो 240चो डबल 480. ओके. नेक्स्ट क्वेश्चन 325 332 339. हांगा हे नंबर लागी हा. 25 आणि 32 खूप लागी हा. सो हांगा आमी वजा करून पळोवपाचे. सो 32 25 काडा. कितले उरले 7. सो हांगा 7चो डिफरन्स आसा. सो फुडलो नंबर येवपाक आमका 7 अधिक करचो पडटलो. सो 339 7 अधिक करा. कितले जातले
7 7 14 15 16 सो 346. ओके. नेक्स्ट क्वेश्चन 81 डॅश 49 36 25 16 9 हे नंबर जर नंबर आहे गुणाकार केला 3 गुणिले 3 केल्यार 9 मेळटा. 4 गुणिले 4 केल्यार 16 मेळटा. सो हो 5चो 6चो 7चो हो 8चो. 8 8 64. ओके. 63,127 या संख्येतील 3 व 7 या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक. सो स्थानिक किंमत असलेले क्वेश्चन खूप पहिल्या. सो हो स्थानिक किमतीचेर बेस्ड क्वेश्चन इम्पॉर्टंट आसा. ओके. सो 3000 वजा 7 करूंक जाय. 7 केले 3 उरले 9 9 2993. ओके. विस्तारित मांडणीवरून संख्या ओळखा. सो हे डायरेक्टली तुमका कळपाक जाय. हे 5 305 4305 54,305. नेक्स्ट क्वेश्चन राधिका हिने 16,000 ही संख्या 1,600 अशी लिहिली तर तिचे उत्तर कितीने चुकले. सो कितीने चुकले म्हणजे आमका हांगा वजा करूंक जाय. ओके. 16,000 3 0 येतले आणि 1,600 4 2 4 14,400. प्रत्येक अंक एकदाच वापरून 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करा. आता एकदाच वापरूंक जाय. तेणी केला ते आन्सर रॉंग. हे 4 फावटी वापरले. ओके. सगळ्यांत व्हडली संख्या आता हांगासरूच तुम्ही पळोवं येता. हो क्वेश्चन हे आन्सर जावचे ना. सगळ्यांत व्हडली जाय म्हटल्या न्हू. सो हो बी जावचो ना. हो बी जावचो ना कित्याक हे 9,700 जाता आणि हो 9,800 जाता. सो हो व्हडलो. ओके. एकदाच वापरून आता हांगासर एक्चुअली हो व्हडलो आसलो बट एकदाच वापरून म्हटले थंयसर तांकां मागीर हो करचो हे आन्सर. ओके. 1 ते 100 या संख्येमध्ये 4 हा अंक एकक स्थानी किती वेळा येतो. हे नंबर बरोवन काढा. 4 14 24 34 44 54 64 74 84 94. ओके. कितल्या फावटी येयले 5 5 5 10 10. संयुक्त संख्यांचा गट कोणता. हो क्वेश्चन मे बी नासतलो. ओके. 200 ला सर्वात जवळची संख्या कोणती. सो हे आमकां गुणाकार करून पळोवंक जाय. सो लागीं येता तो आन्सर. ओके. हितून आन्सर आय थिंक हे 20 ते 30 मधील मूळ संख्यांची बेरीज किती. सो हांगा आता मूळ संख्या पळोवंक जाय. मूळ संख्या तुम्ही 1 ते 100 बरोवन ठेया कारण मूळ संख्येचेर एक तरी क्वेश्चन आसतात. सो मूळ संख्या म्हणजे अशी संख्या जी आपल्याच पाड्यान येता आणि कोणाच्या येवची ना. सो 20 21 येवचे ना 22 ना 23 24 25 26 27 28 29 हे दोनच येता. सो हेंची बेरीज विचारल्या. 12 52. सो 7,63,451 या संख्येत 3 व 5 यांच्या स्थानिक किमतीत किती फरक आहे. सो हो परत स्थानिक किमती वयला क्वेश्चन आसा. 3,000 आसा आणि 50. 5 केले 5
2950. ओके. 17,000 ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम? 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. करेक्ट. 1000 ग्रॅम. 17 ग्रॅम म्हणजे 17 किलोग्रॅम. एका पाकिटात जेवढ्या टिकल्या तेवढीच पाकिटे करावयाची असल्यास 90 टिकल्यातील कमीत कमी किती टिकल्या उरतील? ओके. सो हो क्वेश्चन हांव फर्स्ट हितूनसून स्टार्ट करता. म्हणजे हांवें जर 10 घेतल्यो, तेंच्यांनी कितें सांगलां की एका पाकिटान जितल्यो टिकल्यो आहा तितलीच पाकिटां जावंक जाय. सपोज एका पाकिटान 10 टिकल्यो आसा जाल्यार 10 पाकिटां जावंक जाय. सो टोटल टिकल्यो कितल्यो जातल्यो? 10 10 100. 10 10 100. म्हणजे हांगा 90 आसा, 100 जायना. करेक्ट. आनी तेंच्यांनी विचारला की कितल्यो उरतल्यो, म्हणजे हे ऑप्शन नो. आता 9 घे. 9 9 81. 81 घेत जाल्यार 90तले कितले उरता? 90सून 81 मायनस करा. कितले उरतले? 9. ओके. सो 9 टिकल्यो उरता. हे आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. दूरदर्शनच्या एका संचाची किंमत 16,880 आहे. दुकानदार या किमतीवर 795 रुपयांची सूट देतो. ग्राहकाला तो संच केवढ्याला पडेल? ओके. सो आता इथून कितें म्हटला की एक हे तेजो 16,480 विकता तो, पूण तो तेजेर सूट दिता. 795 सूट दिवप म्हणजे कमी करप पैसे. ओके. जाल्यार कितल्या पैशांन तो विकता अशें विचारला. सो ते पैसे कमी केल्या ते आमकां वजा करप. पाच 17 13 15,685. नेक्स्ट क्वेश्चन. सहलीसाठी चौथीच्या मुलांनी 4,520 रुपये वर्गणी गोळा केली. प्रवास खर्चासाठी 1,584 रुपये तर जेवणासाठी 1,940 रुपये खर्च आला. राहिलेली रक्कम मुलांनी अपंग मुलांच्या संस्थेला देणगी म्हणून दिली. तर देणगीची किंमत किती? आता तुमका कितले पैसे उरल्या ते काढूंक जाय. इतले पैसे तेंच्यांनी कलेक्ट केल्या म्हणजे वर्गणी केल्या, म्हणजे इतले पैसे तेंच्याकडे सध्या आसा. ओके. आता तेंच्यांनी खर्च करपाक इतले यूज केल्या. प्रवास आनी जेवण. सो हे आमकां अदीक करचे पडले. 12 16 9 15 3,524 खर्च केला. सो आता हे टोटल हितूनसून आमकां 3,524 वजा करूंक जाय. 11सून 2 गेले 9, परत 4 जालो. 14सून 5 गेले 9, 996 इतले रुपये उरले. ते मागीर ते देणगी म्हणून दितले. मी मनात एक संख्या धरली, तिच्यामध्ये 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळवली, तेव्हा उत्तर 14,990 आले. तर मनात धरलेली संख्या कोणती? तेणी एक संख्या धरल्या मनात, मे बी डॅश 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 बरोवया आमी. तितून तेणी 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळवली. म्हणजे 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या खयची? 999. ओके. जाल्यार
आन्सर तेका मेळ्ळे 14,990. हे अधिक करून मेळ्ळा. म्हणजे आमकां कितें करूंक जाय हे काडपाक हितूनसून हो नंबर वजा करूंक जाय. सो आमी वजा करया. 10सून 9 गेले 1 उरलो 8. 18सून 9 गेले 9 उरले 8. 18सून 9 गेले 9 उरले 3. सो आन्सर येतले 13,991. करेक्ट. ओके. लास्ट क्वेश्चन. चौकटीमधील गाळलेल्या चिन्हांचा क्रम ओळखा. ओके. 2 गायब असा नंबर. क्वेश्चन हांगा बी आसा. हांगा भितर चेंज आसा. 40 कितरी आसा आनी 2. मागीर हांगा चिन्ह घालपाचे आमी जस्ट. आनी हांगा 60 येवंक जाय आन्सर. ओके. हितून तुम्ही एक काम करू शकता ते म्हणजे ही चिन्ह घालून पळोवपाची थंय. ओके. जर हांवें हे चिन्ह घातले 40 गुणिले 2 80. 80 अधिक 40 120. 120 भाग 2 60 येता आन्सर. ओके.